नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सिटी नाव. मोगॅम्बो खुश हुआ. अरे हे काय, तुम्ही म्हणाल अरे एकदम मिस्टर इंडियामधला डायलॉग का तुम्ही टाकलात. अर्थात त्याचं कारणच तसं आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये देखील मिस्टर इंडियासारखंच काही ना काहीतरी घडल्याचं परवा आपण पुण्यात पाहिलं आहे. पुण्यात 12 ऑगस्टला जी पवार काका पुतळ्यांची भेट झाली ती गुप्त भेट होती आणि त्या गुप्त भेटीदरम्यान जो किस्सा घडला, अर्थात त्या गाडीत एक नेता झोपून गेल्याचं पत्रकारांनी पाहिलं असताना देखील त्या गाडीत मी नव्हतोच असं या नेत्यानं दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितलं. अर्थात तुम्हाला मिस्टर इंडियाची वन लाईन तर माहितीच आहे. अनिल कपूर म्हणजे ज्या चित्रपटाचा तो हिरो असतो त्याच्याकडे एक सायन्स फिक्शनचा जो पिक्चर आहे आणि त्याच्यावर एक क्लॉकिंग डिव्हाइस असतं, म्हणजे घड्याळ असतं, जादुई घड्याळ आपण त्याला म्हणू. ते त्यांनी बटन दाबलं की तो अदृश्य व्हायचा, प्रगट व्हायचा. आणि काय योगायोग आहे, या नेत्याच्या पक्षाचं चिन्ह देखील घड्याळच आहे. त्यामुळे आता हा नेता कोण आणि महाराष्ट्राचे मिस्टर इंडिया कोण, याच संदर्भात मी हा कार्यक्रम घेतला. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत TV9 मराठी या वृत्त वाहिनीचे ब्युरो चीफ योगेश बोरसे. त्यांच्यासोबतच आत्ता नुकतेच पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष झालेले आणि पुढारीचे विशेष प्रतिनिधी पांडुरंग सांडभोरजी आणि सकाळचे अर्थात माझे मित्र रिपोर्टर ब्रिजमोहन पाटील. या सगळ्यांचंही मी या ठिकाणी या कार्यक्रमात स्वागत करतो. आणि थेट मुद्द्याला हात घालण्यापूर्वी 12 ऑगस्टला नेमकं पुण्यात अतुल चोरडिया यांच्या बंगल्याबाहेर काय घडलं हे पहिल्यांदा पाहूयात आणि मग थेट आपण या पत्रकारांशी चर्चा करूयात. दादा इकडच्या साईडने कुठले आपल्याकडे ना आपल्या साईड दादांची गाडी निघली बाहेर, पण दादा आहे का नाही बघू. एकच मिनिट, मी इकडून कॅमेरा लावलेलाच आहे. ठीक आहे, चालू आहे बघा. निघली आता ड्रायव्हर सोबत. हा ऐका हां आहे. हां तेच आहे. चालेल. दादा कुठे गेले? काचा कुठे ठेवून गेले ते गेली का? हां हे गाडी काढतो. हे बाजूले झोपून गेले दादा, झोपून गेलेत. ही बैठक मीडियानं चुकीच्या पद्धतीने लावली अशी आपण म्हणताय, मात्र एक मिनिट, मी लपून गेलेलो नाही. हे जे काही चाललंय ना, मी उदळ मात्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय लपून जायचं कारण आहे? तू कुठं बघितलं मला लपून गेलेलो? त्या ठिकाणी तुम्ही मला लपून गेलेलं कुठं बघितलं? मी उद्याच्याला तुमच्या घरी आलो तर तुमच्या घरातनं कधी बाहेर पडायचं तो माझा अधिकार आहे. अपघात झाल्यानंतर गाडी थांबवून ती बघणं हे देखील कर्तव्य असतं, ते देखील त्या ठिकाणी झालं. अरे वेड्या, पण मी त्या गाडीत नव्हतोच तर मी उतरणार कसा? आपण त्या बैठकीला एक मिनिट, मी बैठकीला गेलो, मी मान्य करतोय, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हतीच, मी त्या गाडीत नव्हतो. लोकांच्या कनपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार. मी तुला दिसलो का गाडीमध्ये? मी झोपलो होतो का? मी होतो का तिथं? निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये, निर्लज्जपणाचा कळस. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला. अरे कशाला खोटं बोलताय? 6 दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोणकन इथे आले लगेच सगळेजण. कारण भुजबळांनी सांगितलेलं असणार आत काय काय असतं. जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिथे नको. आत्ताच आपण पाहिलं की कशी एक गाडी त्या अतुल चोरडियांच्या बंगल्याला धडकल्यानंतर कुठलाही माणूस एखादा स्वतः खाली उतरतो, गाडीला काय लागलं काय झालं हे पाहतो. ते न पाहता ड्रायव्हरने धडक ती गाडी रस्त्यावर जोरात वेगानं पुढे नेली आणि त्याचवेळी त्या गाडीमध्ये एक नेता झोपला होता, पण तो मी नव्हेच असा दावा या नेत्यानं केलेला आहे. आता तो नेता कोण याची माहिती प्रत्यक्षदर्शी पत्रकार आणि यावर भाष्य करणारे, विश्लेषण करणारे बाकीचे पत्रकार देखील निश्चितपणेच आपल्याला
याबद्दल माहिती देतील. योगेश, मी अर्थातच पहिल्यांदा तुझ्याकडे येणार आहे. त्या दिवशीची क्रोनॉलॉजी म्हणजे 12 ऑगस्टला जी काही घटना घडली त्याच्या आधीची एक छोटीशी पार्श्वभूमी. 12 जुलैला पण ते भेटले होते. प्रतिभा पवार म्हणजे शरद पवारांच्या ज्या मिसेस आहेत त्यांना जी काही शस्त्रक्रिया झाली होती त्यावेळी ते भेटायला गेले सिल्वर ओकला. नंतर मंत्र्यांना घेऊन परत 16 तारखेला भेटायला गेले. नंतर 17 तारखेला आमदारांना घेऊन गेले आणि ही चौथी भेट. काय सांगता येईल नेमकं ही चौथी भेट काय होती? 12 ऑगस्टची जी भेट होती खरं तर राज्याच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणातली ही महत्त्वाची भेट म्हणता येईल, कारण येत्या काही दिवसांमध्ये त्याचे परिणाम पडसादसुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 ऑगस्टला चांदणी चौक उड्डाणपुलाचं उद्घाटन होतं आणि त्याच दिवशी ही भेट होणं खरं तर ही नियोजित भेट होती अशाच पद्धतीची चर्चा आहे. कारण हे तिन्ही नेते पुणे शहरात एकाच दिवशी असणं, कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक त्याच दिवशी होती, ज्या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, इतर राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्या बैठकीला अजित पवारसुद्धा जाणार होते, मात्र त्या बैठकीला न जाता ते चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला पोहोचलेत. त्यानंतर चांदणी चौक उड्डाणपुलाचं उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार थेट पोहोचले ते अतुल चोरडे यांच्या निवासस्थानी. त्यापूर्वीच VSI वरनं शरद पवार, जयंत पाटील हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते. जी माहिती मिळाली त्यानुसार अतुल चोरडे यांनी त्या ठिकाणी या तिन्ही नेत्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे हे तिन्ही नेते त्या ठिकाणी पोहोचलेत. शरद पवार आणि जयंत पाटील हे सोबत होते, त्या ठिकाणी आधी पोहोचले होते. ज्यावेळी खरं तर अजित पवार चांदणी चौकातलं उड्डाणपुलाचं उद्घाटन संपलं त्यावेळी त्यानंतर नितीन गडकरींसोबत एक बैठक होती, ज्या बैठकीला अजित पवारसुद्धा उपस्थित राहणार होते. मात्र त्या बैठकीला उपस्थित न राहता अजित पवार थेट त्यांचा जो ताफा होता तो सर्किट हाऊसकडे गेला आणि त्यांची जी गाडी होती त्यांनी गाडी बदलली. सकाळपासून तर ती चांदणी चौक उड्डाणपुलाचं उद्घाटन होईपर्यंत त्यांच्यासोबत जी गाडी होती ती वेगळी होती. त्यानंतर गाडी बदलली आणि ती गाडी घेऊन थेट ते अतुल चोरडे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्या ठिकाणी बैठक झाली आणि ज्यावेळी 4:30 पावणे 5च्या सुमारास शरद पवार हे त्या निवासस्थानातून बाहेर पडतात आणि त्यांनी अगदी सहज ते बाहेर पडले. ते कुठेही गुप्त भेट झाल्यानंतर काही ज्या पद्धतीने अजित पवारांनी जो काही ड्रामा केला तसा ड्रामा शरद पवारांनी कुठेही केला नाही. ते बाहेर पडले, काच खाली घेतली आणि मीडियाला व्यवस्थित व्हिज्युअल्स मिळतील अशा पद्धतीने ते बाहेर पडलेत. मात्र त्यानंतर साधारणतः एक ते दीड तास अजित पवार आणि जयंत पाटील हे आतमध्येच होते. आता हे मीडियाला नेमकं कसं कळालं तर त्या ठिकाणी अजित पवारांची गाडी, त्यासोबत अजित पवारांचा जो नेहमीचा ड्रायव्हर तो त्या ठिकाणी होता. जेव्हा मीडियाला पाहिलं तो सुद्धा जरा हबकला आणि तो आतमध्ये गेला. जयंत पाटलांची गाडी ही बाहेर होती, जे ती नेहमी वापरतात ती गाडी बाहेरच होती. त्यावरून मीडियाला एक अंदाज लागला की आतमध्ये नेमकं कोण कोण आहे. हे जेव्हा लक्षात आलं त्यानंतर शरद पवार हे बाहेर पडले. मात्र मीडियाचे कॅमेरे बाहेर आहेत हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील हे बाहेर पडू शकले नाहीत लवकर. मात्र जी काही अतुल चोरडे यांची जी काळी गाडी ती काळी गाडीतनं अतिशय सुसाट असं जयंत पाटील त्या गाडीमध्ये होते. मात्र ते व्हिज्युअल्स काही मीडियाला घेता नाही आले कारण ती जोरात बाहेर पडली. त्यानंतर काही वेळा साधारणतः एक तासांनी अजित पवार हे बाहेर पडलेत. ते बाहेर पडत असताना त्यांचे जे पायऱ्या उतरताना व्हिज्युअल्स हे मीडियाच्या कॅमेऱ्यात हे कैद झालेले आहेत आणि त्यानंतर त्या गाडीत बसलेत. जी गाडी काळी गाडी आपण व्हिज्युअल्समध्ये बघतो त्या गाडीत ते बसलेत. पण बॅड लक म्हणता येईल की ती गाडी बाहेर पडताना ती गेटला ती गाडी धडकली आणि तो एक जो वेळ होता तो वेळ मीडियाला पुरेसा होता, ज्यामुळे ते व्हिज्युअल्स सगळे कैद झालेले आहेत. त्यामध्ये अजित पवार हे झोपून गेलेले आहेत हे स्पष्ट दिसतं. इवन अनेक जे कॅमेरामन होते ते ओरडले सुद्धा की अजित पवार झोपून गेलेत, अजित पवार झोपून गेलेत आणि अजित पवार ते बाहेर पडलेले आहेत. या सगळ्या याच्यानंतर तीच गाडी सर्किट हाऊसला सुद्धा बघायला मिळते त्याच्या एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरामध्ये, कारण त्या ठिकाणी सुद्धा मीडियाची दुसरी टीम तिथे उपस्थित होती. त्यामुळे ही गाडी तिथे सुद्धा तिथल्या कॅमेरा जे मीडिया प्रतिनिधी होते त्यांच्या कॅमेऱ्यात ती गाडी कैद झालेली आहे. पण ज्यावेळी अजित पवार त्या गाडीतनं उतरणार त्यापूर्वी ड्रायव्हर गाडीतनं उतरला आणि अजित पवारांसाठी दरवाजा उघडणार, पण त्यांना लक्षात आलं की इथं मीडिया आहे. त्यांनी गाडी परत थांबवली आणि पुढे नेली म्हणजे सर्किट हाऊसच्या बॅक साईडला. आणि त्यावेळी जे अजित पवारांसोबतचे जे गार्ड होते, पोलीस तिथले जे होते, त्यांनी मीडियाला तिथनं हटकलं, मीडियाला दूर केलं आणि त्यानंतर अजित पवारांनी गाडी बदलली. म्हणजे ज्या काळ्या गाडीत अजित पवार होते त्या गाडीतनं त्यांनी जी नेहमी जी वापरणारी गाडी त्या गाडीत बसले आणि तिथून जर बघितलं एक 5 ते 10 मिनिटात हा ताफा सर्किट हाऊसच्या गेटच्या बाहेर पडतो आणि त्यानंतर ते दौंडच्या दिशेने रवाना होतात. त्यावेळी सुद्धा मीडियाने त्यांना कैद केलेलं आहे त्या गाड्यांमध्ये. तर ज्यावेळी अजित पवार अशा पद्धतीचा दावा कोल्हापूरमध्ये करता की मी त्या गाडीमध्ये नव्हतो, तर हा दावा पटणारा नाही आहे अजित पवारांचा, कारण मग अजित पवार गेले कसे.
नक्कीच म्हणजे योगेशने हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याचं उत्तर मी अर्थात या दोघांकडूनच घेणार आहे. पण योगेशने 2 गाड्यांचा उल्लेख केला, तो फार महत्त्वाचा, तो एकदा समजावून सांगतो. सर्किट हाऊसवरून बाहेर पडताना जेव्हा अजितदादा अतुल चोरड्यांकडे जायला निघाले होते त्या दरम्यानचा जर पेड पाहिला तर ते सर्किट हाऊसवरून निघताना त्यांनी कॉन्वॉय बाजूला केला आणि पुण्यात एक नेहमीची गाडी वापरतात MH12 RT 9927, ती पांढरी गाडी जी आपण अतुल चोरडे यांच्या घरातून बाहेर पडताना पहिल्यांदा बघितली. त्या गाडीच्या काचा आपण पाहिल्या उघड्या होत्या, पण त्या गाडीत ड्रायव्हर व्यतिरिक्त कुणीही नव्हतं. नंतर आपण पाहिलं असेल तर जी गाडी धडकली त्या गाडीचा नंबर होता MH12 OM 8181. त्या गाडीत मात्र अरे गाडीत कोणतरी झोपून गेले दादा झोपून गेलेत असा जो आवाज आला आणि तिथे प्रत्यक्षात ते दिसतंय, हे सत्य आहे. म्हणजे योगेशने सांगितलेलं खरं आहे. आता प्रश्न असा पडतो, जो योगेशने उपस्थित केला आहे तोच प्रश्न मी आता घेऊन सांडभोर साहेबांकडे येणार आहे. मग त्या गाडीत होतं कोण? म्हणजे तो मी नव्हेच, प्रभाकर पणशीकरांचं मला नाटक आठवतंय, किंवा मग अरे त्या गाडीत मी नव्हतोच. अरे मग जर गाडीत तुम्ही नव्हता, मग तुम्ही बंगल्यातनं बाहेरच पडला नाहीत, मग दुसऱ्या दिवशी मीडियाला बाईट देणारे मिस्टर इंडिया होते का कोण होते? म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय? संदीपराव, मला अजित पवारांची एक महाराष्ट्राला एक ओळख वेगळी आहे. रोखठोक आणि स्पष्टवक्ते अजित पवार. आणि आता एक नवीन ओळख मला वाटतं ह्या त्यांच्या कालच्या कोल्हापुरातल्या उत्तराने येईल की रोखठोक खोटं बोल अजितदादा. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची सारवासारव केली तर त्याच्याहून दादा अक्षरशः खोटं बोलतात हे सिद्ध झाले. याचं कारण की जी गाडी धडकली त्याच्यात ते झोपून गेले, त्याच्यात ते कॅमेऱ्याच्या बाईटमध्ये कॅच झाले, हा सगळा दावा आहे. आणि ते म्हणतात नाही, पण त्याच्याच काही मिनिट पूर्वी दादा त्या दरवाजाच्या गेटमधून पलीकडे जात असताना ते कॅच झालेत. आणि एकदम स्पष्ट की ते अजित पवारच आहेत, त्यांच्या आधी जयंत पाटील गेले, एकदम स्पष्टपणे दिसते. त्यामुळं त्यांनी जो काही ड्रामा केला तिथं त्या दिवशी की अजित पवारांची गाडी आधी रिकामी पाठवली. बरं, गेटमधून ज्यावेळेस अजित पवार जी गाडी वापरतात ती गाडी जाताना गाडीच्या काचा सगळ्या खाली करून का बरं गेल्या? तुम्हाला नक्की काय दाखवायचं आहे? म्हणजे तुम्ही चोरी करताय आणि ती चोरीचा तो सीन बदलण्यासाठी एखादा चोर नाही का वेगळ्या पद्धतीने बनाव करतो. हा बनाव होता एक प्रकारे की दादा त्या गाडीत नाही आणि ती दादांची गाडी होती, तिच्या काचा खाली करून ती गाडी गेली. दुसरी गाडी गेली. मला सांगा, कुठल्याही रस्त्यावर आपण पुण्यात साधी गाडी कुठं खरचटली की तो ड्रायव्हर पहिला खाली येतो, उतरतो आणि गाडीला काय झालं का हे बघतो. बरं, तिथं अतुल चोरड्यांची गाडी आहे, तो ड्रायव्हर तेवढा तर घाबरला असेल ना, एवढं फास्ट निघून जाण्यामागं त्या गाडीत काय होतं लपलेलं. त्यामुळं हा काय जो काका पुतण्यांचा आणि त्यांचे जे कोण होते जयंत पाटील, अजून पण एक नाव कळतं की पटेल पण तिथं होते. आणि यांनी जो काय ड्रामा रचला होता त्याचं बिंग आमच्या मीडियामुळं त्या दिवशी फुटलं. आता फुटलं तर काय करायचं म्हणून हा सगळा बनाव रचला गेला. पण त्या बनावातूनही ते सुटू शकलेलं नाही. मीडियाच्या कॅमेऱ्यातही ते कॅच झाले. त्यामुळं हा मिस्टर इंडिया कोण आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. असं मला वाटतं की आता रोखठोक दादा, रोखठोक खोटं बोल दादा असं झालेलं आहे. नक्कीच म्हणजे अगदी सांडभोर साहेबांनी अगदी काही मोजक्या शब्दातच अजितदादांच्या एका वेगळ्याच नव्या स्वभावाचं दर्शन आपल्याला घडवलं. आता मी अर्थात येणार आहे ब्रिजमोहन यांच्याकडे. तुम्हाला म्हणजे तुम्ही वाचतच असाल, सगळे वाचक आहेत आणि आम्ही सगळे पत्रकार मंडळी देखील त्यांचा बिना मांगा ज्ञान घेत असतो आणि त्याच संदर्भात मी आत्ता त्यांना बोलतं करणार आहे. अर्थात ब्रिजमोहन, अजितदादांचं जर आत्ताचं बोलणं पाहिलं म्हणजे भाजपच्या सोबत गेल्यानंतर, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पत्रकारांवर खेकसणं, चिडणं, ओरडणं हे जरा जास्तच झालेलं. म्हणजे यापूर्वी देखील अजितदादा रोखठोक म्हणून आपण पाहिले होते, पण परवा बाईट देताना अक्षरशः हे वेडा आहेस का, तू कधी मला बघितलंस, तू कधी मला बघितलंस. आणि मग अर्थातच राज ठाकरे त्याची मिमिक्री करायला पण संधी मिळाली. मी होतो का, मी तो बघितला का, तो झोपला होता का, म्हणजे हे सगळंच विषय. काय सांगता येईल तुला आता नेमकी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे, अजितदादांनी असे आडेवेडे का घेतलेत? खरं तर दादांना एक करायचं एक आणि होतं एक असं एकंदरीत आहे. त्यांना नाते दाखवायचं आहे, राजकारण पण करायचं आहे. पण माझं म्हणणं की करायचं तर उघड उघड करा ना, कशाला विनाकारण लपवून करतात. दादांनी खूप वर्षापूर्वी एक सांगितलं होतं की मी पण एक टग्या आहे, असं दादांचं एक वाक्य आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये ए टग्या खूप तेव्हाच्या अधिवेशनात पण ते खूप गाजलं की टग्या अजितदादांना टग्या म्हणून बोलायला लागले. नंतर तो शब्द मागे पडला काही कारणानं. तसं आता दादा परत थोड्या त्या दिशेने, टगेगिरीच्या दिशेने जायच्या दिशेने आहे असं वाटतं. कारण की तुम्ही म्हणालात का तर मीडियावर खेकसले, दादा आधीपासून मीडियावर खेकसतात. एकदा नांदेडच्या सभेत दांड केल्यानंतर बघूनच घेतो असं एकदा काहीतरी खूप वर्षापूर्वी बोलले होते. त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी कमी झालेलं होतं. त्याच्यानंतर इंदापूरच्या सभेत धरणाचं वक्तव्य आल्यानंतर दादा खूप शांत झालेले होते आणि दादा आता परत सुटलेले आहेत. आता सुटलेत तर त्यांना ती सिच्युएशन दादाने हँडल करता येत नाही आहे. आणि मला ह्याच्यात एक सांगायचं आहे, ह्या भेटीमध्ये पवारसाहेब यशस्वी झाले
की अजित पवार माझ्याकडे आलेला होते, म्हणजे हे आलेले होते हे ते दाखवायला यशस्वी झालेले आहेत. कारण की ते टाटा बाय बाय करत हसत गेले आणि दादांना मात्र अक्षरशः झोपून जावं लागलं आणि तो कॅमेरा म्हणजे ओरडला, झोपून गेले रे दादा, झोपून गेले. ह्या वाक्याने सगळा घोळ केलेला आहे मुळात. नाहीतर ते सहज जर शांतपणे जर शूटिंग झालं असतं, गेलं असतं, दादा आहेत त्या गाडी, ते कळालं नसतं आणि एवढं बाहेर झालं असतं, दादा ट्रोल पण नसते झाले. पण ह्या एका वाक्याने दादा ट्रोल झाले. कदाचित मग ही दादांची चिडचिड असावी की हे कळतं, बाहेर येतं, चव्हाट्यावर चर्चा केली जाते आणि मग आपल्याबद्दल कोणी असं बोलू नये, आपली जी गुप्त भेट आहे ती उघड होते आणि हे होऊ नये. त्यांची अशी कुठेतरी इच्छा असताना मात्र हे सगळं ज्या तीव्रतेनं जे वाटतं ना त्यांना की हे होऊ नये, उलट त्या तीव्रतेने ते डबल बाहेर येतं आहे. हा त्यातली मेन प्रॉब्लेम तो आहे. त्याच्यामुळे दादांची अडचण आहे. आता ठीक आहे, पत्रकारांना शिव्या घातलं तर काय, आपण शिव्या खाऊ, हा म्हणून हसू वाटलं, दादाने मला शिव्या घातल्या म्हणून परत प्रश्न विचारू, परत शिव्या खाऊ, हे चालणार. दादा खेक असले म्हणून पत्रकार विचारणार बंद करणार आहेत काय, तर नाही. कारण की आपण आता सगळ्यांनी मान्य केले की दादांचा तो स्वभावच आहे. म्हणजे पवारसाहेबांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा गप तुला काय कळतं रे, आणि इकडं 50 तेच सांगतो, असं दादा कार्यकर्त्याला बोलतात. पत्रकारांवर तसंच प्रेम करतात असं समजावं दादांनी आणि त्यांना प्रश्न विचारत राहावेत दादांना. एवढंच मी याबद्दल सांगतो. दादांचं काही खेकच न कमी होणार आहे असं मला वाटत नाही. कदाचित जसं जसं ह्या सगळ्या मुख्यमंत्रीपद जवळ येत असताना लांब जाणं, ही सगळी अस्थिरतेची स्थिती निर्माण होत असताना कुठंतरी एक बंडखोर म्हणून त्यांच्यावर शिक्का बसणं, आपल्या एवढ्या वयस्कर काकांना सोडून गेलं त्याचा शिक्का बसणं, ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये किंवा जी सगळी चर्चा आहे, गॉसिपिंग आहे, त्याचं टेन्शन कुठंतरी ते फ्रस्ट्रेशन बाहेर निघणार. मग ते कुठं आहे तर मीडियाच्या लोकांना तात्पुरतं जास्त पुढचे प्रश्न विचारणं, मग तिथलं इथं गप्प करणं, ही त्यामागची त्यांची ती मोडस आहे असं मला एकंदरीत वाटतं. नक्कीच. म्हणजे अगदी ब्रिजमोहननी अगदी म्हणजे एका वाक्यात जर असं म्हटलं तर त्यांनी सांगितलेलं दादा करायला जातात एक आणि होतं एक, अशी परिस्थिती आहे. आता या सगळ्या पिक्चरमध्ये आणखी एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती देखील आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अर्थातच जयंत पाटील. ते देखील त्या ठिकाणी होते. मीडियानी त्यांना पाहिलेलं आहे. आदल्याच दिवशी ब्रिजमोहन, आदल्याच दिवशी जर आपण पाहिलं तर जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंह पाटील यांना ईडीचं समन्स आलं होतं. दुसऱ्याच दिवशी हे तिघेजण एका त्रयस्थ व्यक्तीच्याकडे येतात आणि चर्चा करतात. नेमकं जर ही आमची काका पुतण्याचीच भेट होती, कौटुंबिक भेट होती असं जर तुम्ही म्हणताय, मग तिथं जयंत पाटील का, यांची उपस्थिती काय दर्शवते? योगेश, मी तुला असा प्रश्न विचारणार, मी नंतर या दोघांकडे येणार आहे. काय सांगता येईल, कारण की तू प्रत्यक्ष त्यांना पाहिलं होतंस. निश्चितच ज्या पद्धतीने या भेटीकडे राजकीय तर्कवितर्क लावले जातात, नेमकी भेट कशासाठी होती, काय होती, त्याचं ही पण एक बाजू आहे की जयंत पाटलांच्या भावाला जी आदल्या दिवशी ईडीची नोटीस आली होती, दुसऱ्या दिवशी ही भेट होते ती. मात्र ही सगळी चर्चा जयंत पाटलांनी स्वतः नाकारलेली आहे की असं कुठलाही विषय या भेटीमध्ये झाला नाही. मात्र जी काही चर्चा झालेली आहे ती माहिती जी काही मिळते सूत्रांकडून मिळते किंवा त्यांच्याच जवळच्या लोकांकडून जी काही मिळते, या सगळ्या भेटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर आपल्याला शरद पवारांना अजित पवार गटाकडे ओढण्याचा पूर्ण प्रयत्न हा अजित पवारांचा आहे आणि त्याला वेगवेगळे राजकीय पैलू आहेत. खरं तर मग केंद्रातली जी काही यंत्रणा असेल किंवा इतर काही राज्यातल्या घडामोडी असतील, तर त्या दिवशीसुद्धा या भेटीमध्ये तीच चर्चा झालेली आहे आणि तसे प्रस्तावसुद्धा जयंत पाटलांच्या माध्यमातून अजित पवारांनी शरद पवारांपुढे ठेवलेले आहेत की शरद पवारांनी आमच्यासोबत यावं, सरकारसोबत यावं, असे काही प्रस्ताव ठेवलेत. मात्र शरद पवारांनी ते प्रस्ताव नाकारलेले आहेत. जसं तुम्ही प्रश्न विचारला की जयंत पाटलांच्या भावाच्या ईडीवरती, त्यावरती कदाचित चर्चा झाली असावी, पण ती जयंत पाटलांनी नाकारलेली आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की अजित पवार ज्या पद्धतीने म्हणतात की शरद पवारांनी आमच्यासोबत यावं, अन्यथा जरी ते येत नसतील तर त्यांनी निवृत्त होऊन तटस्थ राहावं. पण या सगळ्या याच्यामध्ये कारण विरोधी पक्षांची जी आघाडी केंद्रामध्ये तयार होते, इंडिया जी आघाडी तयार होते, त्याचं मोड बांधण्याचं काम हे शरद पवारांनी केलेलं आहे आणि शरद पवारांना आपल्याकडे घेणं हे सत्ताधाऱ्यांना एनडीएला खूप फायदेशीर असणार आहे. विरोधी पक्षांची जी आघाडी इंडिया ती खिळखिळी करण्याचा प्रयत्न हा केंद्रातील मोदी आणि शहांचा जो प्रयत्न आहे त्याच्याच दृष्टिकोनातून ही भेट म्हणता येईल. आणि त्या सगळ्या भेटीमध्ये साधारणतः 1.5 ते 2 तास ही भेट सुरू होती, कारण 12-12:30 सुमारात शरद पवार त्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर साधारणतः 4-4:30 वाजता ही बाहेर पडतात. या भेटीमध्ये ह्याच सगळ्या राजकीय विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते. मात्र नंतरची जी काही माहिती आहे ती शरद पवारांनी सगळे जे काही प्रस्ताव आहेत ते फेटाळलेले आहेत. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये कदाचित भेटीचे अधिक पैलू समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नक्कीच म्हणजे अगदी आत्ता योगेशने जे म्हटलं त्यानुसार जर आत्ता आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी इंडिया जी केंद्रात अलायन्स बनू पाहते विरोधी पक्षांची तिला खिळखिळी करायची असेल तर या सगळ्या इंडियाची मोठ मानणारे शरद पवार यांनाच जर आपल्याकडे खेचलं कदाचित भाजप अजितदादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही भूमिका निभावत असेल. पण आता मला सांडोर साहेब तुमच्याकडे यायचं आहे. अजितदादांनी आधी पहिल्यांदा पक्ष खेचला, आता हे पुतणे काकांना खेचण्यात देखील आपल्याकडे यशस्वी होतील का आणि त्याचं बेनिफिट भाजपला मिळवून देतील का आणि त्या मोबदल्यात अजितदादांना कदाचित ज्या खुर्चीवर बसण्याची इच्छा आहे ती खुर्ची देखील त्यांना मिळू शकेल का? काय सांगता येईल? तुम्ही एक राजकीय विश्लेषक देखील आहात आणि चांगल्या पद्धतीने ती भूमिका मांडू देखील शकता. काय सांगता येईल? निश्चितपणे मला वाटतं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांबरोबर शरद पवार काका जाणार का? तर शरद पवारांनी त्यांची भूमिका आत्ता तरी स्पष्ट केलेली आहे. एकंदरीतच पवारांचं आत्तापर्यंतचं जर राजकारण बघितलं तर तसं बेभरोशाचंच मानलं जातं. पण आत्ता पवारांच्या राजकारणाचं एक उत्तर अर्ध चालू आहे. म्हणजे आत्ता त्यांना जे काही आयुष्यात कमवायचे ते केवळ त्यांच्याबद्दलचा एक काही जी मतप्रवाह आहेत की विश्वासार्हतेबद्दल, तर मला वाटतं आयुष्याच्या अखेरच्या क्षणाकडे राजकारणाकडे जर जात असेल तर ती टिकवण्यासाठी जर पवारांना काहीतरी भूमिका घ्यायची असेल किंवा ती टिकवायची असेल तर आत्ता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की मी इंडियाबरोबरच राहील, इंडिया आघाडीबरोबर, तर आत्ता पवारांच्या एकंदरीतच ही सगळ्या 2 जुलैचा जो शपथविधी झाला त्यानंतर जो काही सगळा घटनाक्रम आहे ते पाहता पवार भाजपबरोबर जातील का याच्याबाबत मोठी साशंकता आहे. कारण पवार जर भाजपबरोबर गेले तर त्यांचं मला वाटतं आत्तापर्यंत सगळं राजकारण सगळं जे काय करिअर आहे ते संपुष्टात येईल आणि त्यांच्यावर तो एक शिक्काच मोर्तब होईल की पवार हे विश्वासघातकी होते आणि हे त्यांच्या याच्यातून सिद्ध झाले. बरं, आता पवार जर भाजपबरोबर गेले तर त्यांना काय मिळणार आहे? त्यांना सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, पवारांना कुठल्या एका ठिकाणी चांगलं हे होईल आणि एवढं होऊनही मला वाटतं पवारांनी आत्तापर्यंत जवळपास पंतप्रधानाची त्यांची जी महत्त्वाकांक्षा होती ते वगळता जवळपास सर्व महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत आणि पवारांना आत्ता स्वतःला असं काही पदरात पाडून घ्यायची आत्ताची तरी मानसिकता नाही. आत्ता देशाच्या लेवलवर पवारांचा विरोधकांचा एक नेता म्हणून त्यांची जी काही इमेज आहे ती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती जर इमेज टिकवायची असेल तर पवार निश्चितपणे ह्या विरोधी पक्षातच राहतील. आता अजित पवार जर मुख्यमंत्री होणार असतील आणि म्हणून काका तिकडे जायचं तर मला वाटतं तो काय बार्गेनिंगचा विषय होऊ शकत नाही. ठीक आहे, विरोधी पक्ष काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी तशा पद्धतीचा आरोप केला आहे, पण जर अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जर काका जाणार असेल तर मला वाटतं 2000 जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली 1999 पासून, त्याच्यानंतर हा पक्ष कायम सत्तेत होता. शरद पवार काकांनी जर ठरवलंच असतं अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तर ते निश्चितपणे करू शकले असते. आता अशी वेळ उलट आता काका पुतण्या मला दगा देऊन मला फसवणूक करून जर गेलाय तर कुठला काका त्याला आता मुख्यमंत्री करण्यासाठी त्याच्याबरोबर जाईल? त्यामुळे आत्ताची एकंदरीत जी गणितं बघता शरद पवार काय भाजप समवेत जातील अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण नाही. एकंदरीत देशात आत्ता काही प्रमाणात का होईना भाजप विरोधात, मोदी विरोधात एक जनमत विरोधात सुरू झालेलं हे दिसतंय. काही भाजपचेही सर्वे विरोधात येत आहेत हे सांगतायत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षात राहूनच पुढं चांगले दिवस येतील का हेच पवार शोधतील किंवा पाहतील. मला वाटतं याच्यापेक्षा अधिक याच्यावर काय बोलता येणार नाही. नक्कीच आणि अगदी महत्त्वाचा जर या विषयातलं एक जिस्ट काढायचं म्हटलं तर मी आता थोडंसं शरद पवारांच्या त्यांच्या पत्रकार परिषदांच्या बोलण्याकडे येणार आहे. ब्रिजमोहन, आपण शरद पवारांची कालची पण पत्रकार परिषद पाहिली असेल. जेव्हा ते बीडला चालले होते सभेच्या आधी त्यांनी एक सभा त्यावेळी पत्रकार परिषद घेतली, त्यात ते असं म्हणाले की सगळंच काही सांगायचं नसतं आणि पुण्यात पण जेव्हा त्यांनी उत्तरं दिली होती की तुमच्याकडे म्हणजे आमदार किती आहेत तर उत्तर होतं 0 आमदार. म्हणजे हे खोचक उत्तर देऊन प्रश्नाचे मूळ उत्तरालाच बगल दिली. कारण की मुळात तुम्हालाच सांगता येत नाही की तुमच्याकडे आमदार किती आहेत अशी तुमची परिस्थिती आहे. विधानसभेत देखील तुमच्या जर दोन्ही गटाच्या संख्या पाहिल्या तर निश्चितपणे त्या व्हीपनुसार कधीच दिसल्या नाहीत. त्यामुळे नेमकं सुचवायचं आहे काय शरद पवारांना? माझ्याकडे आमदार आहेत किती त्याहीपेक्षा जे काही चाललं आहे त्याला कुठे ना कुठेतरी माझी देखील थोडीशी साथ आहे असं तर लोकांमध्ये चर्चा आहे. कसं एक असं बोललं जातं, जेव्हा तुम्ही एखाद्याला समोरच्याला कन्व्हिन्स करू शकत नाहीत तेव्हा कन्फ्यूज करून टाकायचं, म्हणजे ऑटोमॅटिक सगळंच गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. म्हणजे अख्खं अधिवेशन गेलं, दादांनी सांगितलं नाही शेवटपर्यंत की माझ्यासोबत किती आमदार आहेत. त्या व्हीप जो बजावला त्याला काही अर्थ राहिलेला नाही, कोणाला कारवाई नाही, कोणाला काय पदावरून काढलं असंही झालेलं नाही. तर एक गोंधळाचं जे वातावरण आहे आणि लोकांना ह्याच कन्फ्युजनमध्ये ठेवायचं हे एकंदरीत पवारांचं धोरण आहे असल्याचं दिसतंय. आणि कदाचित तेही शरद पवारांना गोंधळाचंच वातावरण हवं असं आता ह्या मतावर मी आलेलो आहे. कारण की 2 स्पष्ट भूमिका घेऊन म्हणजे एक घाव 2 तुकडे करायच्याही मूडमध्ये शरद पवार नाही आहेत. असं असतं तर आत्तापर्यंत बारामतीमध्ये अजित पवारांची सभा व्हायला पाहिजे होती.
येवल्यामध्ये झाली, काल बीडमध्ये झाली, बारामतीमध्ये का सभा होत नाही? मग ही सभा जेव्हापर्यंत पवार घेत नाहीत आणि तिथे थांबून जसं धनंजय मुंडेंना त्यांनी टीका केली, तिकडे भुजबळांवर टीका केली, अजितदादांवर जोपर्यंत बारामतीत थांबून टीका होत नाही तोपर्यंत हा गोंधळ कायम राहणार. मग आता घेणार का नाही सभा हे आता पवार ठरवतील. पण हा गोंधळ त्यांना माझं असं मत आहे की हा गोंधळ निस्तारायचा नाही. हा गोंधळात असेच दिवस सगळे घालायचे. पत्रकारांनी काही उत्तरं दिली, कधी असं त्यांची स्टाईल असं हात करतात पवारसाहेब, असं करून त्याला गप्प बसवतील किंवा त्यांचं वय पण आहे, आदराने म्हणतील, तुम्ही शांत बसा म्हणतील किंवा ते उत्तर देणार नाहीत प्रश्नाला. अशा गोष्टी होत राहतील, पण गोंधळ मात्र कायम राहील. आणि मला वाटतं दादा भेटले लगेच जाऊन हा ठीक आहे मी जसं देतो चल असं होणार नाही आहे. तर हे वेळ घालणार. आणखीन मला वाटतं आता निवडणूक होईल ती एप्रिलमध्ये होईल, मेमध्ये होईल, तोपर्यंत आहेत आणखीन. म्हणजे एक वातावरण सेट करायला बराचसा वेळ आहे. त्यामध्ये अशा गाठीभेटी कदाचित होत राहतील आणि त्याच्यातनं मग ते एका भूमिकेवर येतील किंवा असं होईल की नाही भाजपला पाठिंबा, उघड पाठिंबा नको, पण आतल्या ते आपण विरोधात राहू आणि हे करू. म्हणजे कसं आहे, पवारसाहेब आहेत म्हणजे असं म्हणतात की ते चाणक्य आहेत. पवारसाहेबांचा म्हणजे मास्टर स्ट्रोक असतो. आता आपण हे सगळेच मास्टर स्ट्रोक समजले पाहिजेत त्यांचे. काय खरंच म्हणतात, कारण की ते करतील तो मास्टर स्ट्रोक आणि जे ते सांगतील ते धोरण, म्हणजे अमोल कोल्हे म्हणतात ते बांधतील ते धोरण, सांगतील ते धोरण, तसंच आपण त्यांचं प्रत्येक हा तो स्ट्रोकच आहे असं समजा, मास्टर स्ट्रोक समजावं आपण. कारण की ते हाताला काही लागू देणार नाहीत आणि काय चाललेलं आहे हे शेवटपर्यंत कळू देणार नाही. हे गोंधळाचं वातावरण कायम राहणार आहे असं ह्या मतावर आता मी आलेलो आहे. कारण की तुम्ही कारवाई करणार नाही आणि त्यांना जवळ पण करणार नाही. आणि हीच सगळी मेक आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. जे शिवसेनेत झालं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं नाही. दादावर आत्तापर्यंत 50 खोक्याचा कोणी आरोप केलेला नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, हे पण बघितलं पाहिजे. आणि ही सगळी अशी स्थिती आहे, ते एक कुटुंब एकत्र आहे, तसे राजकारणाच्या आतून कुठून तरी हे मग हे एकत्र असावेत का, मग अशी चर्चा हे साहेबांनी सांगितले बरं का म्हणून सगळं असं होतं आहे. ह्या सगळ्याच गोष्टींची अशी चर्चा सुरू राहणार आणि कन्फ्युजन कायम राहणार आणि या कन्फ्युजनमध्येच ह्या सगळ्या निवडणुका वगैरे होतील आणि त्यांना काय साध्य जे करायचं आहे ते नक्की ते साध्य करतील. नक्कीच. मी आता एक शेवटचाच राऊंड घेणार आहे, अगदी शेवटचा क्वेश्चन राऊंड. आणि मी अर्थात ब्रिजमोहनपासूनच सुरुवात करणार आहे आणि मग नंतर मी सांडबोर साहेब आणि नंतर योगेशकडे येईल आणि नंतर मी हा कार्यक्रम संपवेन. पण मला एक ब्रिजमोहन आत्ता एक तुला म्हणायचं आहे, तू आत्ता जे सांगितलंस की दोघांकडूनही एकमेकांवर टीका होत नाही आहे, बाकी सगळेजण टीका करत आहेत, पण ह्याच्यात मरण झालं आहे ते कार्यकर्त्यांचं. कारण की कार्यकर्त्यांना जर कुठेही विचारलं तर कार्यकर्ते एवढंच सांगतात की शरद पवार साहेब आमच्या हृदयात आहेत आणि दादा आमच्या मनात आहेत. म्हणजे 2 हत्तींची मस्ती होती खरी, पण जीव जातो तो गवताचा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि कार्यकर्त्यांनी नेमकं जायचं कुठे? अरे यार, आम्ही दादांचं नाव काढलं तर साहेबांचं का नाही घेतलं, साहेबांचं काढलं तर दादांचं का नाही घेतलं, अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मला तर ब्रिजमन तुला हाच प्रश्न विचारायचा आहे, याच्यात कार्यकर्त्यांचं काय? जसजशा निवडणुका जवळ येत चालल्यात तसं आम्ही कुणाकडे जायचं? मी तर म्हणतो काही जणांचे BP वाढले असतील, काही जणांनी अक्षरशः लोक ते राजकारण गेलं चुलीत, अशी परिस्थिती निर्माण केली असेल. नेमकं तुला काय सांगायचं? तू जनतेला काय सांगशील? मी तर म्हणतो जनता म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांना काय सांगशील? मी ह्या मताचा आहे की राष्ट्रवादी कार्यकर्ते एवढे काही साधेभोळे नाही आहेत, शिवसेनेसारखे नाही आहेत, हे लक्षात घ्या. शिवसैनिक हा वेगळा, तो पूर्णपणे भावनिक असतो. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा पूर्णपणे व्यवहारी आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्या नेत्यांसारखं म्हणायचं? हा, एकदम व्यवहारी. जिथं दादांचं एक वाक्य, निवडणुकीमध्ये सगळं चालतं की जिंकण्यासाठी काही केलं तरी चालतं, तसंच ते ह्याचं. आता मी जे पाहतोय पुण्यातलं वातावरण, जे फक्त संघटनेत आहेत, जे निवडून येऊ शकत नाहीत, त्यांना काय पुढे आमदार व्हायची महत्त्वाकांक्षा नाही, काय नाही, ते पवारसाहेबांसोबत आहेत. ज्यांना परत नगरसेवक व्हायचं आहे, स्टँडिंगचा अध्यक्ष व्हायचं आहे, आमदार व्हायचं आहे, ते सगळे अजित पवारांसोबत आहेत. कार्यकर्त्यांचंही असं आहे. ठीक आहे, काही अपवाद असतो प्रत्येक गोष्टीला, तसंच व्यवहारी कार्यकर्ते अजितदादांसोबत आहेत. आणि ज्यांना अजून काय व्यवहार समजत नाही आहे किंवा त्याचा चाच पडतायत, ते पवारसाहेबांसोबत आहेत. ते कधी इकडे जातील किंवा इकडचा किडं कधी होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं शिवसैनिकांची जशी अवस्था झाली ना की त्यांना वाईट वाटलं आहे, तसं राष्ट्रवादीच्या ह्यांच्यासोबत नाही आहे. आता नवरा अजित पवारांसोबत आणि बायको शरद पवारांच्या गटात आहे किंवा ह्याच्या उलटं पण आहे. म्हणजे एवढे चालक लोक आहेत. नाही, मी साहेबांसोबत जायचा निर्णय घेतला आणि माझ्या मिसेसनी मात्र दादांसोबत जायचा निर्णय घेतला, असं कसं काय होतं शकतं? सोयीचं राजकारण हेच आहे. मी काय म्हणलं, कन्फ्युजन. म्हणजे घरात जर तुम्ही एखाद्या विचारला 2 पदे काय कुठल्या गटात, नाही मी इकडे तो तिकडे, अशी उत्तर आहेत. तर एवढंही ते काय साधे कार्यकर्ते नाहीत, ह्या मताचा मी आहे. आता वाईट वाटणारे 1-2-4% असू शकतात, जे भावनिक असू शकतात, तर ते ठीक आहे, त्यांच्यावर आपल्या सहानुभूती आहेच आहे. त्यांचं ते 2 हत्तीच्या बाहण्यात गवताचं मरण तसं त्यांचं होणारच आहे. पण त्यांनी लवकर शहाणं व्हावं आणि कुठली तरी बाजू घ्यावी आणि स्वतःचा काय म्हणतो आपला विकास त्या गतीने राज्याची विकास होईल ना, तसं त्यांनी त्या विकासाच्या दिशेने जावं.
अगदी म्हणजे अगदी मिश्किलपणे ब्रिजमोहननी उत्तर दिलं. मी आता सांडभोर साहेबांकडे येणार आहे. सांडभोर साहेब, जेव्हा ह्या भेटी झाल्या तेव्हा मात्र आता तिकडे विरोधकांचं अक्षरशः पित्त खवळलेलं आहे. तिकडे संजय राऊत तर भीष्म पितामहकडून तरी अशी अपेक्षा नाही, असा संभ्रम पसरवला जाऊ नये. विजय वडेट्टीवार म्हणतात की तुम्ही भेटा पण महाराष्ट्राचं वाठोळं कराल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाना पटेल म्हणतात आमचे हायकमांड आता सांगतील काय होईल ते होईल. पण नेमकं चाललंय काय? असा एक सूर मध्ये आला की आता म्हणजे याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय. म्हणजे पवारसाहेब आमच्यासोबत असतील तर ठीक, नाहीतर मविया पवारसाहेबांना सोडून आपली निवडणूक लढवेल. काय वाटतं, असं होऊ शकतं का? एवढी विरोधकांमध्ये धमक आहे पवारसाहेबांना सोडून लढण्याची? मला वाटतं ह्या सगळ्या भेटीत भाजपचा उद्देश प्रथमतः साध्य झालेला दिसतोय. एन डी एमध्ये जे काही हे करायचं, अविश्वास निर्माण करायचं एकमेकांविषयी आणि त्यांच्यात जे फूट पाडायचे, तर इंडियामध्ये, तर इंडियात फूट पाडण्यासाठीची जी पहिला काही सुरुंग लावला गेला असेल तर तो पुण्यातून मला वाटतं यांनी लावला आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीत वाद केले आणि आता जे काही पवारांविषयी अविश्वास निर्माण केला आहे, तर त्याच्या निमित्ताने एन डी एत काय झालं, ह्या भेटीनंतर काय प्रतिक्रिया उमटल्या हे आपण बघितलं. म्हणजे नाना पटोलेंची असेल, विरोधी पक्ष वडेट्टीवार यांची असेल, संजय राऊतांची असेल, ह्या सगळ्या प्रतिक्रिया उमटल्यात. पण एकंदरीतच पवारांचं परत मी त्यामुळे मत होतं की जी काही आत्तापर्यंतचं राजकारण राहिलेलं आहे विश्वासार्हतेचं, त्याच्याबद्दलही हे सगळे विरोधी पक्ष जाणून आहेत. बघा, आपण 2014ला भाजप शिवसेना युती तुटली आणि भाजपचे 122 आमदार निवडून आले आणि सत्ता स्थापनेची वेळ आली. शिवसेनेची भूमिका जाहीर होण्याच्या आधी शरद पवारांनी अशी भूमिका घेतली की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार होतो. मला वाटतं त्यांच्या त्या भूमिकेमुळं शिवसेनेचं नुकसानच झालं. शिवसेनेची बार्गेनिंग जी पॉवर काय ती पवारांनी तिथं संपवून टाकला आणि स्वतःचं महत्त्व वाढवलं. त्याचे परिणाम पुढचे 5 वर्ष शिवसेनेला सहन करावे लागले. 2019ला भाजप आणि शिवसेना एकत्र लढले. परत तिथंच पवारसाहेबांनीच जी काय भूमिका घ्यायची विश्वासाची, आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्याला विश्वास म्हणूयात, ती जी काय भूमिका घेतली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम केलं. असंच एकंदरीत म्हणजे मी फक्त हे 10 वर्षातलं सांगितलं. इतिहास फार जुना आहे की कुणी कुणाच्या पाठीत खुराक उपासला. खरं तर त्यावेळेस मला वाटतं आपला जन्मही झाला नसेल, त्यामुळे त्यावर भाष्य करणं एवढं आपण मोठे नाही. पण 10 वर्षातलंच एकंदरीत राजकारण बघितलं तर पवारांनी नेहमी राजकीय खेळ्या करून शिवसेना, भाजप ह्या सगळ्यांना खेळवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं पवार 24साठी नवीन काय खेळी करतात. आधी एकदा भाजपला संपवलं, एकदा शिवसेनेला संपवलं, आता गेम काँग्रेसचा आहे का? त्यामुळं साहजिक आहे ह्या भेटीनंतर ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या त्या साहजिकच होत्या. मूळ तुमचा प्रश्न आहे की जर पवारांशिवाय इंडिया किंवा महाविकास विरोधकांची आघाडी होणार का? शेवटी कसं आहे, जे येतील त्यांना बरोबर घेऊनच जावं लागणार आहे. पवार नाही आले तर काय ती जी काही विरोधकांची आघाडी झाली ती तुटणार का? तर नाही तुटणार. त्याच्यात अजूनही काही लोक तुटतील. म्हणजे अजूनही मतभेद आहेत. दिल्लीत आपचं आणि काँग्रेसचे मतभेद आहेत. ममता बॅनर्जींच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. हे सगळं पाहता जेवढे काही विरोधक आहेत ते तरी निश्चितपणे एकत्र येतील. भाजपने ह्या सगळ्यांचा धसका घेतलेला दिसतोय. त्याच्यामुळं त्यांची आघाडी कशी खिळखिळी होईल याच्यासाठी पण हा एक प्रयत्न असेल. म्हणजे अनेक अँगल आपण बघितले ह्या भेटीचे, खूप अँगल आहेत. म्हणजे आता मी तुमचा एकच मिनटं घेतो. ह्या सगळ्या भेटीच्या मागे अजून एक अँगल आहे जो कुठेच चर्चा झालेली नाही. योगेशरावांनी त्याच्यावर खूप बातम्या केल्यात. पण अतुल चोरडे यांच्या घरी भेट होणं, ही भेट नक्कीच एक कमर्शियल, आपण जे म्हणतो आर्थिक व्यावहारिक पण भेट होती. हे पुढच्या काही दिवसात आपल्याला समोर आलेलं नक्की दिसेल. कारण जर अजित पवारांना शरद पवारांना याच्या आधी 3 भेटी झाल्या होत्या, ते एकमेकांच्या घरी जाहीरपणे भेटले होते. तर अतुल चोरडे या उद्योजकाच्या घरी असं चोरी चुपे भेटायची काय गरज होती? शरद पवार जिथं राहतात मोदी बागेत, तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर अजित पवारांच्या निवासस्थानाची जाऊ. ठीक आहे, अजित पवारांच्या घरी शरद पवार जाणार नाही, पण पवारांच्या घरी तर अजितदादा येऊ शकत होते ना. ही चोरड्यांच्या घरी चोरड्यांनी ही भेट का घडून आणली याचं उत्तर मला वाटतं महाराष्ट्राला येत्या काळात येईल. आज एक छोटीशी एका बातमीच्या रूपाने एक प्रकरण पुढं आलेलं आहे. अजून त्याचे अँगल तिथपर्यंत पोहोचलेले नाही. ब्रिजमोहनला कदाचित ते लक्षात आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी एक ती स्माईल दिली. पण हा पण अँगल आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की एका दगडातून अनेक पक्षी मारण्याचं काम या गुप्त बैठकीतून झालेलं आहे. आणि तुमच्या मूळ मुद्द्यावर येतो की पवारांना वगळून सुद्धा ही आघाडी होऊ शकते. फक्त पवार भाजपबरोबर जातील का याबाबत पुन्हा एकदा साशंकता आहे. पवार ह्यावेळी अशी काय भूमिका घेणार नाही असं मला तरी वाटतं. नक्कीच, अगदी म्हणजे व्यवस्थित राजकीय विश्लेषण आणि त्यातून जो काही आणखी एक वेगळा धागा त्यांनी बाहेर काढलेला आहे, व्यावहारिक कदाचित भेट असू शकते. ठीक आहे, मी आता अगदी शेवटचा प्रश्न आणि योगेशजींकडे जाणार आहे. योगेश, या सगळ्या गुप्त भेटीचा जर एक परिपाक किंवा सार जर आत्ता आपण करायचं म्हटलं तर आता सांडभोर साहेबांनी एक वेगळा विषय काढला किंवा ब्रिजमोहननी मिश्किल टिप्पणी पण त्याच्यावर केली.
पण मला आणखी एक म्हणजे तुझ्याकडनं असं जाणून घ्यायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही सगळे पत्रकार त्या ठिकाणी होतात, प्रत्यक्ष तुम्ही त्यांना पाहिलं, ते गाडीत झोपून गेलेले ते सगळ्यांनी लोकांनी पाहिलं, तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी उजळ माथ्याने फिरणारा मी नेता आहे आणि यापुढेच देखील भविष्यात आमच्या भेट होती राहतील. मग आम्ही दिवाळीत भेटू, आम्ही सणांना भेटू, पण त्यावेळी ती भेट कौटुंबिकच असं समजायचं, असं सुद्धा दादा म्हणालेले आहेत. त्यामुळे आता यापुढे पत्रकारांनी विचारायचंच नाही की दादा तुम्ही का भेटलात म्हणून. कदाचित पुढची पण साखरपेरणी दादांनी केली की काय असा प्रश्न पडतोय. पण जसं मगाशी ब्रिजमोहननी सांगितलं की दादा तुम्ही तुमच्याप्रमाणे स्वभावानुसार वागा, आम्ही पत्रकार आमच्यानुसार आम्ही प्रश्न विचारणार. याचा परिणाम पत्रकारांवर काय झाला आहे का असं वाटतं का? का तर दादांचं आत्ताची बॉडी लँग्वेज पाहता, त्यांचं बोलणं, ओरडणं, खेकसणं, दादा याआधी देखील ओरडायचे, खेकसायचे, पण त्याचे ते कुठेतरी एक म्हणतो ना आपण एक विनोदी शैली पण त्याच्यात नर्म विनोद असायचा. आता तो कुठे जाणवत नाही आहे. काय यामुळं एक आपण चांगला नेता, जो केवळ राजकीय मी म्हणत नाही, पण पत्रकारांशी सौहार्दपूर्ण वागणारा नेता हरून बसलो आहे का, काय सांगता येईल? नाही, आपण जर बघितलं तर अजित पवारांची प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक वाक्य ते नेहमी बोलतात की मी कधी खोटं बोलत नाही, मला खोटं बोलायला कधी आवडत नाही. हे वाक्य कायम त्यांच्या ते प्रेस कॉन्फरन्समध्ये असतं. मात्र आत्ता हा जो संपूर्ण जो की ड्रामा झाला त्यानंतर हे वाक्य मला वाटत नाही ते कदाचित पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते बोलतील अशा पद्धतीचं वाक्य. कारण हे कदाचित त्यांनासुद्धा माहीत आहे की आपण खोटं बोलतोय. मात्र हे सगळं प्रकरण ज्यावेळी अंगाशी आलं त्यांनासुद्धा कदाचित हे लक्षात आलं असेल की आपण असं करायला नको होतं. एकीकडे आपले काका जर अगदी उथळमाताने ज्या पद्धतीने बाहेर पडतात, मीडियाला ते व्यवस्थित व्हिज्युअल देतात, आपण मात्र झोपून जातो. कदाचित ज्यांनी कुणी त्यांना हा सल्ला दिला असेल की तुम्ही झोपून मग बाहेर पडा, मीडियापासून तुम्ही वाचणार, पण हे उलट जर त्यांनी केलं असतं, बाहेर येऊन मीडियाला हात केला असता किंवा जे काही त्यांना बोलायचं असतं, कौटुंबिक भेट होती किंवा जे आता ते नंतर 2 दिवसांनी जे मीडियाशी बोललेत तेच जर त्या दिवशी कदाचित तो त्यांनी बाईट दिला असता तर कदाचित हे सगळं किंवा त्यांच्या प्रतिमेला जो आज धक्का बसलाय किंवा त्यांच्याबद्दल ज्या काही शंका उपस्थित केल्या जातात अजित पवारांच्या बाबतीत, त्या शंका कदाचित उपस्थित केल्या गेल्या नसत्या. पण जसं आत्ताच ब्रिजमोहन जसं म्हटलं की एखाद्या गोष्टी जर कन्व्हिन्स होत नसेल तर कन्फ्युजन करायचं, तर हा तोच प्रकार आहे. काका पुतणे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि इवन राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि आज जर बघितलं दोन्ही गटातले कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात आहेत. नेमकं कुणाकडे जावं किंवा राज्यात नेमकं घडतंय काय, राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय. कालसुद्धा आम्ही सुप्रिया सुळेंना ज्यावेळी हे विचारलं की राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय, ते सुद्धा या सगळ्या विषयांतर करून मी सध्या फक्त महागाईवरती काम करते, मणिपूर या विषयावरती काम करते, म्हणजे ह्या प्रश्नावरती सुद्धा स्पष्टपणे उत्तर त्यांना देता आलेलं नाही आहे. म्हणून जो काही कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा व्यावहारिक आहे, जसं ब्रिजमोहन म्हटला तर अगदी खरं आहे. भावनिक कार्यकर्ता हा शिवसेनेत आहे, राष्ट्रवादी भावनिक कार्यकर्ता नाही आहे. भावनिक कार्यकर्ते अगदी बोटावरती मोजण्या इतकेच आहेत. कारण ज्या दिवशी फूट पडली मोदी बागेत जे काही बाहेर रडणारे होते ते भावनिक कार्यकर्ते होते अजितदादांचे. म्हणजे जसं त्यांचे जे मित्र आहेत किंवा इतर जी लोक आहेत ते रडत होते. हे कार्यकर्ते भावनिक आहेत आणि त्यांना व्यावहारिक, आता त्या गोष्टी त्या पलीकडे गेलेत. ते कार्यकर्ते सगळे व्यावहारिक कार्यकर्ते हे जास्त करून अजितदादांसोबत आहेत. कारण तुम्ही जो काही प्रश्न उपस्थित केला की पत्रकारांवरती नेमका काय परिणाम झालेला आहे, तर पत्रकारांमध्ये एक आहे की अजित पवारांची जी काही प्रतिमा होती, एक स्पष्ट वक्ता किंवा अजित पवार बोलतात तेच खरं, तर या सगळ्या याच्यानंतर, या सगळ्या ड्रामानंतर तर त्याला कुठंतरी त्या प्रतिमेला तडा गेलेला आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये अजित पवार किती सिरियसली बोलत असले किंवा किती खरं बोलत असले तर आपण किती पत्रकारांनी किती विश्वास ठेवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. निश्चित. अगदी योगेशने शेवट खूप छान केला. कारण की जसं दादा नेहमी पत्रकार परिषदेत बोलतात मी खोटं बोलत नाही, मी खोटं बोलत नाही, अचानक जर एखाद्या पत्रकाराने विचारलं मग परवा का खोटं बोललात तर करायचं काय, असा प्रश्न निर्माण होऊ नये. अर्थात पत्रकारांना देखील दादांचा स्वभाव माहिती आहे. पण जसं मगाशी सांडभोर साहेबांनी सांगितलं की रोखटोक वक्ता आम्हाला चालेल, स्पष्ट वक्ता आम्हाला चालेल, पण खोटा बोलणारा नेता आम्हाला नको. कारण की ती दादांची मूळ प्रतिमा तशी नाही. ती प्रतिमा दादांनी सुधारायला हवी, तसं त्यांनी करायला नको. अर्थात आजची चर्चा मी इथेच थांबवते. पण चर्चेपूर्वी जे सगळे सहभागी झाले म्हणजे योगेश म्हणजे TV 9च्या माध्यमातून त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी, त्या दिवशी तो साक्षीदार होता, त्यांनी कव्हरेज केलं, अतिशय सुंदर कव्हरेज आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे तिथला अनुभव त्यांनी सांगितला. आणि नंतर सांडभोर साहेबांनी आपली एक विशिष्ट राजकीय विश्लेषक शैली जी या माध्यमातून त्यांनी मांडली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि ब्रिजमोहन तर सांगायलाच नको, बिना मांगा ज्ञान असतंच, पण त्यासोबतच त्याची जी मिश्किल वाक्य असतात आणि कार्यकर्त्यांबद्दल विशेषतः त्यांनी जे सांगितलं, भावनिक आणि व्यावहारिक हा फरक असतो बरं का कार्यकर्त्यांमध्ये, हे देखील त्यांनी पटवून दिलं. अर्थात मी या तिघांचंही या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही सिटी नाऊच्या माध्यमातून आपली पत्रकारितेची मूळ भूमिका लोकांपर्यंत रोखठोक माध्यमातून ठेवली, याबद्दल मी तुमचे विशेष आभार मानतो. अर्थात जाता शेवटी फक्त एकच,
नेहमी म्हणजे पंतप्रधान मोदी सांगतात की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो, वा छान, सगळं ऐकायला पण छान छान वाटतं सगळं वगैरे. इकडे आपण पुतण्या जर पाहिला तर निश्चितच त्यांनी देखील शरद पवारांचं म्हणजे काकाचं बोट पकडून राजकारण केलं. पण आता पुतण्यानी हातच सोडला काकाचा आणि हात सोडता सोडता घड्याळ पण सोडलं, म्हणजे घड्याळही घेऊन गेला. पण पुतण्यानी हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे, आणि इतके वर्ष घड्याळ ज्याच्या हातात आहे त्या माणसाने कदाचित सेल तर काढून घेतले नसतील ना. नंतर जेव्हा मिस्टर इंडिया म्हणजे अदृश्य व्हायची वेळ यायची त्यावेळी नुसतं बटन दाबतोय पण बॉम्बला अदृश्य होता येईना. अशी परिस्थिती व्हायला नको आणि तुमचा मूळ स्वभाव जनतेसमोर उघडा पडायला नको. पाहत रहा सिटी नाव.